Hello dear students. Now in the last lecture we have completed the second part of the hydrocarbon, that is alkenes. Now today we will study the third and last part of the hydrocarbons, that is alkynes. Put the headline alkynes. Alkynes. Alkynes are also called another name acetylenes. Alkynes means the acetylenes. Now what do you call the alkynes? Aliphatic, unsaturated hydrocarbons. Aliphatic, unsaturated hydrocarbons containing at least one carbon triple bond carbon. Aliphatic, unsaturated hydrocarbons containing at least one carbon triple bond carbon are called the alkynes. त्याला आपण alkynes बोलतो, लक्षात ठेवा. What do you call the alkynes? Aliphatic, unsaturated hydrocarbons containing at least one carbon triple bond carbon are called the alkynes. यांना आपण alkynes म्हणतो. What is definition of the alkynes? Aliphatic, unsaturated hydrocarbons containing at least one carbon triple bond carbon are called the alkynes. त्यांना आपण alkynes बोलतो. आता alkenes मध्ये तेच बोललो होतो आपण. alkenes मध्ये काय बोललो होतो? Aliphatic पण saturated hydrocarbons are called the alkenes. alkene मध्ये काय बोललो होतो आपण? Aliphatic, unsaturated hydrocarbons containing at least one carbon double bond carbon, त्याला alkene बोललो. alkyne त्याच्यापेक्षा वेगळा आहे. What is definition of alkynes then? Aliphatic, unsaturated hydrocarbons containing at least one carbon triple bond carbon are called the alkynes. Why alkynes are called the aliphatic? alkynes ला आपण aliphatic हा शब्द वापरला. aliphatic means open chain. So alkynes are also called the open chain compounds. These are the open chain compounds. Alkynes are also the open chain compounds. Alkynes हे open chain compounds आहेत. ठीक है ना? Alkynes are the open chain compounds. Aliphatic, unsaturated. Unsaturated. Why alkynes are called the unsaturated? Alkynes ला आपण unsaturated का बोलू शकतो? Because alkynes consist of at least one carbon triple bond carbon. alkyne मध्ये कमीत कमी एक कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन असतो. दिस इज कॉल्ड द ॲसिटिलीन बॉन्ड. याला आपण ॲसिटिलीन बॉन्ड इथे ठिकाणी असं आपण वेगळं नाव देऊ शकतो. इट इज ऑल्सो कॉल्ड द ॲसिटिलीन बॉन्ड. यालाच आपण वेगळं नाव देऊ शकता, ॲसिटिलीन बॉन्ड. लक्षात राहिलं? What is definition of the alkynes? Alkynes are the unsaturated hydrocarbons. Aliphatic, unsaturated hydrocarbons. The aliphatic because they are the open chain compounds. ते alkene भी open chain आहेत, alkene open chain आहेत, alkyne open chain आहेत. तिन्हीमध्ये पहिला पॉईंट तर वेगवेगळा नाहीच, सेम आहे. दुसऱ्या पॉईंटमध्ये डिफरन्स आहे. alkane सॅच्युरेटेड, alkene अनसॅच्युरेटेड, alkyne त्याच्यापेक्षा जादा अनसॅच्युरेटेड. म्हणजे मी तुम्हाला मला वाटतं लास्ट लेक्चरमध्ये डबल बॉन्ड डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन सांगितलं होतं. 2n1 - n2 + 2 / 2 सांगितलं होतं ना. सेम याचा डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन जादा राहील. म्हणजे अनसॅच्युरेटेड कॅरेक्टर अल्काइनमध्ये जास्त असलेले लक्षात ठेवा. कारण यांच्यामध्ये कमीत कमी एक डबल बॉन्ड अवेलेबल असतो. कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड अवेलेबल असतो. आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बनला बोललं जातं ॲसिटिलीन बॉन्ड. कोणता बॉन्ड बोलतात त्याला? ॲसिटिलीन बॉन्ड. हायड्रोकार्बन. अल्काइन्स आर ऑल्सो कॉल्ड द हायड्रोकार्बन्स. व्हाय अल्काइन्स आर कॉल्ड द हायड्रोकार्बन्स? बिकॉज अल्काइन्स आर मेड अप ऑफ द 2 एलिमेंट्स हायड्रोजन अँड कार्बन. अल्काइन्स हे 2 एलिमेंटचे मिळून बनलेले आहेत आणि हे 2 एलिमेंट्स आहेत हायड्रोजन अँड कार्बन. ह्या 2 एलिमेंटचे मिळून येथे अल्काइन्स बनलेले आहेत. अल्केन सुद्धा हायड्रोकार्बनचेच बनले, अल्कीन हायड्रोजन कार्बनचेच बनलेले आणि अल्काइन सुद्धा हायड्रोजन आणि कार्बनचीच बनलेली आहेत. सो अल्काइन्स आर द हायड्रोकार्बन्स. नाउ दे आर ऑल्सो कॉल्ड द ॲसिटिलिन्स. यांना आपण दुसरं नाव दिलं होतं ॲसिटिलिन्स.
ACETYLENES, ॲसिटिलिन्स, बिकॉज व्हेरी फर्स्ट मेंबर इज ॲसिटिलिन. कारण सर्वात पहिला मेंबर ॲसिटिलिन आहे, अँड अदर्स आर द डेरिव्हेटिव्ज ऑफ ॲसिटिलिन. आणि इतर जे मेंबर्स आहेत हे ॲसिटिलिनचे डेरिव्हेटिव्ज आहेत. पहिला मेंबर ॲसिटिलिन आहे आणि इतर मेंबर हे ॲसिटिलिनचे डेरिव्हेटिव्ज आहेत. पहिला मेंबर कोण आहे? ॲसिटिलिन, अँड अदर्स आर द डेरिव्हेटिव्ज ऑफ ॲसिटिलिन, अँड दॅट्स वाय दीज आर द ऑल्सो कॉल्ड द ॲसिटिलिन्स. त्यामुळे त्यांना आपण वेगळं नाव देऊ शकतो, काय? ॲसिटिलिन्स. ठीक आहे, चला परत एकदा पहा. पहिल्यापासून काय काय सांगितलं मी. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ अल्काइन्स? ॲलिफॅटिक unsaturated hydrocarbons containing at least one carbon triple bond carbon are called the alkynes. Alkynes are also called the acetylins. Alkynes are called the aliphatic because they are the open chain compounds. Alkynes are called the unsaturated because they have the unsaturation due to presence of at least one carbon triple bond carbon. Alkynes are the hydrocarbons because they are made up of the three elements hydrogen and carbon. Alkynes are called the acetylins because their very first member is acetylene and others are the derivatives of acetylene. आणि इतर मात्र ॲसिटिलिनचे डेरिव्हेटिव्ज आहेत. ठीक आहे ना. अल्केन्सला पॅराफिन बोललो, अल्किन्सला ऑलिफिन बोललो आणि अल्काइन्सला मात्र ॲसिटिलिन्स बोललो. हे लक्षात ठेवायचं आपण. अल्काइन या सेक्शनमध्ये आपण अल्केन आणि अल्किन दोघांची आठवण सारखी सारखी करतोय. याचं कारण सिंपल आहे, कारण मला अल्काइन्स घेत असताना केवळ अल्काइन घ्यायचा नाही आहे, अल्केन आणि अल्किन या दोघांची रिव्हिजन घ्यायची आहे मला. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा मी अल्काइन घेईल ना त्यावेळेस केवळ अल्काइन घेणार नाही आहे मी, अल्केन आणि अल्किन या दोघांची रिव्हिजन घेणार आहे. 12thमध्ये असंच होतं. 12 जेव्हा चालू असतं ना, जेव्हा फक्त 12th होत नाही आहे, 12च्या जोडीला 11वीची रिव्हिजन होत असते. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे आपल्याला समजायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे. त्यामुळे आत्ता पहिली रिव्हिजन जर तुमची चांगली जर झाली म्हणजे 11ची, तर 12thमध्ये काहीच अडचण येत नाही. आणि 12thमध्ये बरेचसे लोक इथे या ठिकाणी यशस्वी जे होतात ते कोणते लोक यशस्वी होतात लक्षात ठेवा. ज्या लोकांचं 11वी खूप छान झालेलं आहे, नंबर 1. नंबर 2, 12वीमध्ये सारखी रिव्हिजन झालेली आहे, असे लोक यशस्वी होतात. मार कोणती लोक खातात? मार खाणारे लोक 11वी त्यांचं नीट झालेलं नसतं, त्यांचे काही टॉपिक बुडालेले असतात म्हणजे ते शिकवलेच नसतात त्यांना. 2-2 ते 4-4 टॉपिक शिकवलेलेच नसतात. आणि नंबर दोन म्हणजे रिव्हिजन होत नाही. त्यामुळे मग आणि रिव्हिजनच नाही झाल्याच्यानंतर पेपर तर काही नीटचा पेपर, जेईचा पेपर तुम्हाला विचारून थोडी काढणार आहेत. आणि विशेष म्हणजे जे टॉपिक घेतलेले नसतात त्या टॉपिकची आपल्याला भीती जास्त वाटते. आणि भीती जादा असल्यामुळे काय होतं की क्वेश्चन त्याच्यातून आला की अर्धा कॉन्फिडन्स आपला तिथंच गायब होतो. अरे यार, आपला आता नंबरच लागत नाही, बस काम झालं, सत्यानाश झाला त्या तयारी केलेला 2 वर्ष. त्यामुळे कधी लक्षात ठेवायचं, कुठलाही टॉपिक इथे ठिकाणी स्टडी करायचा ठेवू नका. सगळे टॉपिक व्यवस्थित सिस्टमॅटिक स्टडी करायचे, नंतरच इथे ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे स्कोर होऊ शकतो. त्याशिवाय स्कोर चांगला होत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे परफेक्ट करा. आपले तर टॉपिक नियर अबाउट बरेचसे कव्हर होत आलेले जातात. बरोबर, मेन टॉपिक तर कव्हर झाले. इक्विलिब्रियम असेल, GOC असेल, हायड्रोकार्बन असेल, मेन टॉपिक आपले सगळे कव्हर झालेले लक्षात. आणि असं काहीच नाही की मेन टॉपिकच घेतलेत म्हणून आपण रिडॉक्स रिॲक्शन सारखा, हायड्रोजन सारखा, पिरियोडिक क्लासिफिकेशन सारखा, यासारखे सुद्धा स्टेट्स ऑफ मॅटर यासारखे टॉपिक सुद्धा आपण कव्हर केलेले. स्टेट्स ऑफ मॅटर एका बॅचचा राहिलेला आहे मला असं वाटतं. ठीक आहे, तेही कव्हर करू आपण, काय अडचण नाही. चला, काय चालू होता विषय आपण? ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग ॲटलिस्ट 1 कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन आर कॉल्ड द अल्काइन्स. अल्काइन्स आर ऑल्सो कॉल्ड द ॲसिटिलिन्स. अल्काइन्सला आपण दुसरं नाव देऊ शकतो, काय? ॲसिटिलिन्स. Now alkynes have the functional group. Functional group of the alkynes is carbon triple bond carbon. C triple bond C is the functional group of the alkyne. It is also called the acetylene bond. Acetylene bond or acetylene group. याला acetylene group असे वेगळं नाव तुम्ही देऊ शकता. Their general molecular formula is CnH2n-2. बघा, अल्केनचा फॉर्म्युला होता, लक्षात ठेवा, CnH2n+2. अल्किनचा फॉर्म्युला बनला CnH2n. आणि आता अल्काइनचा फॉर्म्युला बनवताय तुम्ही CnH2n-2. म्हणजे तुम्ही जर नीट पाहिलं तर अल्केन आणि अल्किनमध्ये 2 हायड्रोजनचा फरक आहे.
आणि अल्कीन आणि अल्काईनमध्ये परत 2 हायड्रोजन कमी आहेत, म्हणजे अल्काईनमध्ये आणखी 2 हायड्रोजन कमी आहेत आणि अल्केन आणि अल्काईनचा जर विचार केला तर टोटल 4 हायड्रोजन कमी झाले आता. म्हणजे अल्केनपेक्षा अल्किनमध्ये 2 हायड्रोजन कमी, अल्किनपेक्षा अल्काईनमध्ये 2 हायड्रोजन कमी, पण अल्केन आणि अल्केनपेक्षा अल्काईनमध्ये टोटल 4 हायड्रोजन कमीत कमी कमी असणार. कमीत कमी कमी म्हणजे कसं, जर एक ट्रिपल बॉन्ड गृहीत धरतोय ना मी, एकापेक्षा जर जादा ट्रिपल बॉन्ड झाले तर आणखी हायड्रोजन कमी होतील तितक्या पटीमध्ये. म्हणून चला तर विषय माझा असा आहे, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द अल्काईन्स CnH2n -2, म्हणजे कार्बनमध्ये कार्बनची संख्या जेवढी असेल त्याच्या डबलपेक्षा 2 ने कमी हायड्रोजन असतील. एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी, C2H किती असायला पाहिजे, 2च्या डबल 4, त्याच्यातून 2 कमी म्हणजे 2च. C2H2 हा इथाईनचा फॉर्म्युला आहे, इथाईन म्हणतो आपण त्याला. C3H किती येईल सांगा मला, डबलपेक्षा 2 कमी, 3च्या डबल 6, 2 कमी 4, C3H4 याला बोलतात प्रोपाईन. C4H किती होईल सांगा मला, 4च्या डबल 8, 8 मधून 2 कमी 6, C4H6 याला बोलतात ब्युटाईन. C5H काय म्हणणार, 5च्या डबल 10, त्याच्यातून 2 कमी म्हणजे 8, C5H8 याला बोलतात पेंटाईन. त्यानंतर C6H किती होईल, 6च्या डबल 12, त्यातून 2 कमी म्हणजे किती 10, C6H10 हेक्साईन असं. त्यानंतर C7H किती होईल, 7च्या डबल 14, 2 कमी 12, C7H12 हेप्टाईन. काही लोक म्हणत असतील इथे या ठिकाणी किती सोपं आहे, 2 4 6 8 10 12, ठीक आहे ना. या लोकांचा सत्यानाश झाला. याचं कारण असं आहे की ते इथे ठिकाणी असं इथं लिहू शकताल रे बेटनो, अननोन फॉर्म्युला दिला तर मग कसं करतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला C10 दिला, मग असंच करत बसणार का. तुम्हाला मी सांगितलं त्याच पद्धतीने विचार करावा लागेल. 10च्या डबल 20, 20 मधून 2 कमी 18, C10H18 याला म्हणतात डेकाईन, DCYNE. D9 असेल तर काय करणार, 9च्या डबल 18, 18 मधून 2 कमी किती राहिले 16, C9H16 याला बोलतात नोनाईन, NONYNE नोनाईन. आणि C8, 8च्या डबल 16, 16 मधून 2 कमी C8H14 याला बोलतात ऑक्टाईन. तर या प्रकारे इथे या ठिकाणी सगळे अल्काईन झाले, लक्षात ठेवा. तो अल्काईन हॅव द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n -2. तर अल्काईनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n -2 आहे. दर फंक्शनल ग्रुप इज कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन. त्यांचा फंक्शनल ग्रुप कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन आहे. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n -2 आहे. अँड दीज आर द अल्काईन्स. तर इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन, पेंटाईन, हेक्साईन, हेप्टाईन, ऑक्टाईन तर खाल्लेला मी नोनाईन आणि डेकाईन. तर अशा प्रकारे इथे ठिकाणी सगळे अल्काईन इथे ठिकाणी आपल्याला दिसून येतील. ठीक आहे. अल्काईन्स काय, व्हॉट इज डेफिनेशन ऑफ अल्काईन्स, ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स containing at least one carbon triple bond carbon are called the alkynes. Functional group of alkynes is carbon triple bond carbon. It is also called the acetylene group or acetylene bond, and their general molecular formula is CnH2n -2. तर इथे ठिकाणी नॉमेनक्लेचर आपण स्टडी करूया. त्याचं नॉमेनक्लेचर बघा, नीट लक्ष द्या. फर्स्ट ऑफ ऑल कॉमन नेम्स बघा, नीट लक्ष द्या माझ्याकडे. कॉमन नेम्स, कॉन्सन्ट्रेट व्हा. द व्हेरी फर्स्ट मेंबर ऑफ द अल्काईन इज ॲसिटिलीन. सर्वात पहिला जो मेंबर आहे ना याला ॲसिटिलीन बोललं जातं. व्हेरी फर्स्ट मेंबर ऑफ अल्काईन इज ॲसिटिलीन अँड अदर्स आर द डेरिव्हेटिव्ज ऑफ ॲसिटिलीन. पहिल्या मेंबरला ॲसिटिलीन म्हणतात अँड अदर्स आर द डेरिव्हेटिव्ज ऑफ ॲसिटिलीन. इतरांना ॲसिटिलीनचे डेरिव्हेटिव्ज बोलतात. कसं, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा CH ट्रिपल बॉन्ड CH असलं तर याला बोलतात ॲसिटिलीन. पण हे हायड्रोजनला कमी केलं आणि मागे मी CH3 लावला तर याला बी ॲसिटिलीनच म्हणतात. पण कोणता ॲसिटिलीन, हे तर ॲसिटिलीन झालं, म्हणजे हे ॲसिटिलीन झालं. इथला H कमी करून मागे मिथाईल लावलाय तर याला नाव द्यायचं मिथाईल ॲसिटिलीन.
ACETYLEN, मिथाईल ॲसिटिलीन. जर पुढे बी एक हायड्रोजन कमी केला आणि तिथं बी असाच CH3 जर जोडला मी, तर हे मिथाईल हे बी मिथाईल होईल. तर याला बोलणार आपण डायमिथाईल ॲसिटिलीन. डायमिथाईल ॲसिटिलीन हे ॲसिटिलीन झाला. मिथाईल ॲसिटिलीन, डायमिथाईल ॲसिटिलीन किंवा CH3 CH2 डॅश C ट्रिपल बॉन्ड C हिअर CH3. तर हे इथाईल आहे आणि हे मिथाईल आहे. तर याला बोलणार आपण इथाईल मिथाईल अल्फाबेटिकली इथाईल मिथाईल ॲसिटिलीन. तर या प्रकारे इथे ठिकाणी व्हेरी फर्स्ट मेंबर इज ॲसिटिलीन अँड अदर्स आर द डेरिव्हेटिव्ज ऑफ ॲसिटिलीनचा अर्थ निघतो. तर कॉमन नेम कसे लिहायचे आपण? द कॉमन नेम्स ऑफ द अल्काइन्स आर व्हेरी फर्स्ट मेंबर इज ॲसिटिलीन अँड अदर्स आर द डेरिव्हेटिव्ज ऑफ ॲसिटिलीन. तर कसे डेरिव्हेटिव्ज असतात हे तुम्हाला सांगितलं. पहिला मेंबर ॲसिटिलीन आहे, तर यातला H कमी करून हा मिथाईल जोडला मी. H कमी करून काय केलं आहे? हा मिथाईल जोडलेला आहे. त्यामुळे याला इथे ठिकाणी मिथाईल ॲसिटिलीन असं वेगळं नाव दिलं जातं. दिस इज कॉल्ड द मिथाईल ॲसिटिलीन. इथं काय केलं बघा, लक्षात ठेवा. इथं मिथाईल जोडला आहे आपण आणि या ठिकाणी एक मिथाईल जोडलेला आहे. म्हणजे काय झालं? डायमिथाईल ॲसिटिलीन, म्हणजे मध्ये ॲसिटिलीनच आहे. इथे पहा, इथे या ठिकाणी इथाईल आहे आणि हे मिथाईल आहे. तर याला काय म्हणा? इथाईल मिथाईल ॲसिटिलीन. मध्ये ॲसिटिलीनच आहे. हा मधला जो बॉन्ड आहे ना तो C ट्रिपल बॉन्ड Cच आहे आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन असेल तर ॲसिटिलीनही बोलतो आपण त्याला, वेगळं काही बोलण्याची आवश्यकता पडत नाही. तर अशा प्रकारे यांचे कॉमन नेम इत्यादी लक्षात येतील आपल्याला. नाव लेट्स सी IUPAC नेम. यांचे IUPAC नेम बघून घ्या. व्हॉट आर द IUPAC नेम्स? IUPAC नेम्स, their IUPAC names are derived from the parent alkanes. IUPAC names of the alkynes are derived from the IUPAC names of the parent alkanes. Alkynes IUPAC name alkanes IUPAC name पासून derive करणार by replacing ANE with YNE. ANE च्या जागेवर YNE मांडा तर ते अल्काइनचा IUPAC नेम होईल. तुम्ही जर ANE च्या जागेवर ENE मांडलं तर अल्किनचा IUPAC नेम होईल. पण ANE च्या जागेवर जर YNE मांडलं तर ते अल्काइनचा IUPAC नेम होईल. लक्षात ठेवा. Means the IUPAC names of the alkynes are derived from IUPAC names of the alkanes by replacing ANE with YNE. ANE च्या जागेवर मांडणार आपण YNE. ठीक आहे. Now these alkynes common names and IUPAC names we have seen. Common names first member acetylene and others are the derivatives of acetylene. IUPAC name derived from the IUPAC name of alkane by replacing ANE with YNE. ANE च्या जागेवर YNE इथे ठिकाणी आपण मांडणार. क्लिअर ना पॉईंट? तर अशा प्रकारे इथे ठिकाणी IUPAC नेम ऑफ अल्काइन आपण लिहू शकतो. चला काही एक्झाम्पल घेऊ आपण, म्हणजे सायमल्टेनियसली कॉमन आणि IUPAC दोन्ही लिहिता येतील. पहिले काय मेंबरला, मग बाकीच्या मेंबरला आपण फक्त IUPACच लिहू. चालेल? चला व्हेरी फर्स्ट मेंबर आपण लिहूयात CH ट्रिपल बॉन्ड CH. CH ट्रिपल बॉन्ड CH. कॉमन नेम ॲसिटिलीन. कॉमन नेम याचा ॲसिटिलीन. ACETYLENE. ॲसिटिलीन. खूप सिंपल आहे बघा. ॲसिटिलीन. याला ॲसिटिलीनच का म्हणतात याचं रिझन तुम्हाला नंतर सांगेल मी, कारण याच्यापासून ॲसिटिक ॲसिड खूप लवकर बनतो किंवा ॲसिटाल्डिहाइड खूप लवकर बनतो याचा, म्हणून याचं नाव देतात ॲसिटिलीन. ठीक आहे, ॲसिटिलीन. आणि IUPAC नेम बनेल याचं इथाईन. 2 कार्बन आहेत त्यामुळे इथेन. 2 कार्बन असल्यामुळे इथेन. तर ANEचा YNE मांडला आपण, तर इथाईन मांडला. तर कॉमन नेम ॲसिटिलीन, IUPAC नेम इथाईन. कॉमन नेम काय आहे? ॲसिटिलीन आणि IUPAC नेम काय? इथाईन. पुढे CH3 डॅश C ट्रिपल बॉन्ड CH. CH3C ट्रिपल बॉन्ड CH. याचं कॉमन नेम आहे, लक्षात ठेवा. इथं मिथाईल जोडले आणि तुम्हाला माहिती आहे कॉमन नेममध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲसिटिलीन म्हणणार, त्यामुळे मिथाईल ॲसिटिलीन असं वेगळं नाव देणार आपण. मिथाईल ॲसिटिलीन. कॉमन नेम काय त्याचं? मिथाईल ॲसिटिलीन. मग IUPAC काय होईल बघा, हे 1 2 3. तर प्रोपाईन बनणार आपण. नंबरिंग सुद्धा देण्याची आवश्यकता पडणार नाही आपल्याला. प्रोपाईन सीधा. कॉमन नेम तर मिथाईल ॲसिटिलीन आणि IUPAC नेम मात्र प्रोपाईन होईल. चला पुढे इथे ठिकाणी आपण बघूयात CH3 CH2
डॅश सी ट्रिपल बॉन्ड सी एच, आणि याचा एक पोझिशन आयसोमर लिहू शकता. पोझिशन आयसोमर समजतं ना. पोझिशन आयसोमरमध्ये काय करायचं, फक्त फंक्शनल ग्रुपची पोझिशन बदललेली असते. देर इज चेंज इन द पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप, दीज आर कॉल्ड द पोझिशन आयसोमर्स. फंक्शनल ग्रुपची पोझिशन बदला, पोझिशन आयसोमर तयार होईल. तर या दोघांचे कॉमन नेम तुम्ही लिहू शकाल. आता काय म्हणणार याला सांगायला, इथाइल ॲसिटिलीन. इथाइल ॲसिटिलीन, इथाइल ॲसिटिलीन. IUPAC काय होईल सांगा बरं मला. हे मिथाइलिन, हे मिथाइल म्हणजे डाय मिथाइल ॲसिटिलीन, डाय मिथाइल ॲसिटिलीन. कॉमन नेम आहे इथाइल ॲसिटिलीन. IUPAC नेम आहे डाय मिथाइल ॲसिटिलीन. IUPAC काय बनेल असा, ब्यूट आणि 1YN, ब्यूट 1YN, ब्यूट 1YN. याचा IUPAC नेम काय बघा, 1 2 3 4. तर 2 नंबरला ट्रिपल बॉन्ड सुरू झाला, त्यामुळे ब्यूट 2YN. IUPAC नेम झालं त्याचं ब्यूट 2YN. हे ब्यूट 1YN, हे ब्यूट 2YN. पॉईंट क्लिअर ना. तर बघा परत एकदा, इथाइल ॲसिटिलीन हे कॉमन नेम आहे, डाय मिथाइल ॲसिटिलीन हे त्याचं कॉमन नेम आहे. IUPAC नेमला काय होईल, ब्यूट 1YN आणि हे ब्यूट 2YN. आणि दोन्ही जे आयसोमर्स आहेत, दीज आर आयसोमर्स अँड दीज आर कॉल्ड द पोझिशन आयसोमर्स. यांना आपण पोझिशन आयसोमर बोलू शकतो. म्हणजे C4H किती होईल बघा ना. आता 3 आणि 3 6, C4H6ला 2 अल्काईन अवेलेबल आहेत. C4H6 साठी 2 अल्काईन अवेलेबल आहेत आणि दोन्ही एकमेकांचे पोझिशन आयसोमर्स आहेत, लक्षात ठेवा. सो C4H6 हॅज द हाऊ मेनी आयसोमर्स, 2 आयसोमर्स. त्या 2 आयसोमर्सला काय म्हणू शकता तुम्ही, पोझिशन आयसोमर्स अल्काईनमध्ये. ठीक आहे. चला पुढचा इथॅडिन घेऊयात आपण आणखी एक. CH3CH2 CH2 डॅश सी ट्रिपल बॉन्ड CH. बघा चेक करा, हा 5 कार्बनचा आहे. याला मी असंही लिहू शकेल, CH3CH, हेअर CH3 C ट्रिपल बॉन्ड CH आहे, हाही 5 कार्बनचा आहे. CH3CH2 C ट्रिपल बॉन्ड C डॅश CH3, हाही एक आयसोमर आहे त्याचा. बस हे 3च येतील. चौथा कसा येईल, ट्रिपल बॉन्ड इथं आणला, इथून इथं आणला तर सेम हाच तयार होईल. त्यामुळे वेगळं काही बोलण्याची आवश्यकता नाही. आणि ट्रिपल बॉन्ड ब्रांचिंगला येणार नाही, त्यामुळे 3च आयसोमर आहेत. म्हणजे C5 किती कार्बन झाले, 5, आणि हायड्रोजन 3 2 5 आणि 3 8. C5H8 याला एकूण 3 आयसोमर्स आहेत अल्काईनमध्ये. सो C5H8 हॅज द हाऊ मेनी, 3 आयसोमर्स इन द अल्काईन. C5H8 मध्ये 3 आयसोमर्स अल्काईनमध्ये दिसतील. याला बोलणार आपण पेंट 1YN, पेंट 1YN. नाही नाही, हे कॉमन नेम राहिले ना लिहायचं, गडबडच जादा. कॉमन नेम काय ह्याचं, हे बघा ॲसिटिलीन आहे आणि पाठीमागे N प्रोपाईल आहे, तर याला बोलणार आपण N प्रोपाईल, N प्रोपाईल ॲसिटिलीन, N प्रोपाईल ॲसिटिलीन. याचं काय, हे ॲसिटिलीन आहे, तर याला बोलणार आपण आयसोप्रोपाईल, आयसोप्रोपाईल ॲसिटिलीन, ACETYLEN, आयसोप्रोपाईल ॲसिटिलीन. हे ॲसिटिलीन आहे, तर याला बोलणार आपण इथाइल मिथाइल, इथाइल मिथाइल ॲसिटिलीन. तर हे त्यांचे इथॅडिन कॉमन नेम झाली. कॉमन नेम काय काय झाले सांगा, N प्रोपाईल ॲसिटिलीन, दुसरं काय याचं आयसोप्रोपाईल ॲसिटिलीन, याचं इथाइल मिथाइल ॲसिटिलीन. यांचे IUPAC नेम काय होते लक्षात ठेवा. याचा IUPAC काय होऊ शकेल, हे फर्स्ट कार्बन नंबरिंग द्यावं लागेल ना, फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ, हा ना. तर याला काय बोलणार आपण, 5 कार्बन, त्यामुळे पेंट. ट्रिपल बॉन्ड सुरू झाला 2 नंबरला, पेंट 2YN. IUPAC नेम पेंट 2YN. इथं काय होईल सांगा, 1 2 3 4. तर याला काय म्हणणार, 3 मिथाइल, 3 मिथाइल आणि 4 कार्बन आहेत, त्यामुळे ब्यूट, पेंट नाही होणार, हा ब्यूट होईल. 3 मिथाइल ब्यूट. पुढे काय, 1 नंबरला ट्रिपल बॉन्ड 1YN, 1YN होणार. ठीक आहे. त्यानंतर पुढे इथे ठिकाणी 1 2 3 4 आणि 5, 5 कार्बन आहेत, त्यामुळे पेंट, पेंट काय पुढे 1YN, 1YN, पेंट 1YN, 3 मिथाइल ब्यूट 1YN आणि पेंट 2YN. हे त्यांचे IUPAC नेम्स त्या ठिकाणी होऊ शकतील.
आता यांच्यात रिलेशन काय हे जर मला सर्च करायचं असेल तर यांचं रिलेशन मला असं बघावं लागेल. हे टर्मिनल ट्रिपल बॉन्ड, हे बी टर्मिनल ट्रिपल बॉन्ड. बदल काय झाला, स्ट्रेट चेन आहे, हे ब्रांच चेन आहे. त्यामुळे यांना बोलणार आपण चेन आयसोमर. यांना काय बोलणार आपण, चेन आयसोमर. दुसरी गोष्ट, पहिला आणि शेवटचा जर पाहिला आपण तर हा स्ट्रेट चेन आहे, हाही स्ट्रेट चेन आहे, पण बदल झाला पोझिशनमध्ये. त्यामुळे या दोघांना आपण पोझिशन आयसोमर्स बोलू शकतो. अल्काईनमध्ये पोझिशन आणि चेन आयसोमर ह्या कॉमन प्रॉपर्टीज तुम्हाला दिसून येतील. तर हे झाले इथॅडिन त्यांच्या IUPAC नेम्स. चला आणखी काही महत्त्वाचे तुम्हाला इथॅडिन सांगतो मी. कधी कधी त्याला असंही लिहिलं जातं. आता तुम्ही म्हणताल हा काय प्रकार आहे, तर याला बॉन्डिंग लिहिलं जात नाही. लक्षात ठेवा, याला बॉन्डिंग लिहिता येत नाही आपल्याला, कारण हे इथे याचं कारण असं असतं. लक्षात ठेवा, थोडंसं अगोदर त्याच्या अगोदर एक छोटासा पार्ट सांगतो मला मी. तुम्ही जर नीट पाहिलं तर CH ट्रिपल बॉन्ड CH असतं बघा. तर कार्बनवर एकूण 2 पाय बॉन्ड आहेत आणि 2 पाय बॉन्ड असल्यामुळे याचं हायब्रिडायझेशन SP, याचं बी हायब्रिडायझेशन SP असतं इथाईनमध्ये, ॲसिटिलिनमध्ये. तर इथं जे असतं ना ती बॉन्डिंग अशी असते, HC ट्रिपल बॉन्ड C-H अशी असते. तर याच्यामध्ये हा कार्बन SP वाला आहे, हा कार्बन SP वाला आहे. आता प्रत्येक बॉन्डचं ॲनालिसिस जर करायचं म्हटलं तर मला असं करावं लागेल, हा बॉन्ड कार्बन हायड्रोजनवाला आहे. इट इज फॉर्म्ड बाय SP-S ओव्हरलॅप. दिस इज ऑल्सो फॉर्म्ड बाय SP-S ओव्हरलॅप. हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड पाय बॉन्ड आहे अँड दिस पाय बॉन्ड इज फॉर्म्ड बाय PP ओव्हरलॅप. हा सुद्धा पाय बॉन्ड आहे. इट इज ऑल्सो फॉर्म्ड बाय PP ओव्हरलॅप. कारण p ऑर्बिटल दोन्ही कार्बनच्या वापरलेले असतात, प्युअर ऑर्बिटल वापरलेले असतात. आता या प्युअर ऑर्बिटलच्या कशा ओव्हरलॅप करायच्या वगैरे हे आपण नंतर इथे ठिकाणी स्टडी करू. त्याच्या अगोदर इथे ठिकाणी बघून घ्या. आणि लास्ट इथे ठिकाणी जो बॉन्ड दिसतो सिग्मा बॉन्ड, कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड आहे. तर कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड इज फॉर्म्ड बाय SP-SP ओव्हरलॅप. तर कार्बन हायड्रोजन बॉन्डसाठी SP-S ओव्हरलॅप आहे, कार्बन हायड्रोजन बॉन्डसाठी SP-S ओव्हरलॅप आहे आणि पाय बॉन्डसाठी PP ओव्हरलॅप इत्यादी दिसेल आपल्याला. आणि शेवटचा कार्बन कार्बनमधला एक सिग्मा बॉन्ड आहे बघा. हा सिग्मा बॉन्ड उरलेले 2 पाय बॉन्ड असतात. तर जो सिग्मा बॉन्ड आहे इट इज फॉर्म्ड बाय SP-SP ओव्हरलॅप. आता हे जे ओव्हरलॅपिंग प्रकार आहे तुम्हाला कदाचित लवकर लक्षात येणार नाही, काही चिंता करू नका. आपल्याला केमिकल बॉन्डिंग याच्या नंतरचा टॉपिक तोच घ्यायचा आहे आपल्याला. तर त्यावेळेस आणखी डिटेलमध्ये आपल्याला आणखी समजेल. ठीक आहे, तोपर्यंत लक्षात ठेवा. आता कार्बनचं हायब्रिडायझेशन SP आहे आणि SP हायब्रिडायझेशन म्हणून काय होतं, SP हायब्रिडायझेशन तुम्हाला माहिती इट इज अ गॅरंटी ऑफ लिनियर जॉमेट्री. SP हायब्रिडायझेशनमुळे त्याला जॉमेट्री लिनियर येईल आणि बॉन्ड अँगल हा मात्र 180 डिग्रीचा होईल. बॉन्ड अँगल किती डिग्रीचा होईल, 180 डिग्रीचा होईल. लक्षात ठेवा, जॉमेट्री लिनियर आहे पण बॉन्ड अँगल मात्र 180 डिग्रीचा तुम्हाला इथे दिसून येईल. क्लिअर ना पॉईंट. तर अशा प्रकारे इथे ठिकाणी तुम्हाला अल्काईनमध्ये कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन दिसेल आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बनमध्ये प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन SP असेल. SP म्हणजे लिनियर जॉमेट्री, लिनियर म्हणजे डायगोनल, लिनियर किंवा दुसरा शब्द याला डायगोनल, डायगोनल. आणि बॉन्ड अँगल आहे या ठिकाणी याचा 180 डिग्रीचा. लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे अल्काईन इथे ठिकाणी लक्षात येईल आपल्याला. आता याच्यामध्ये झालं काय, याच्यामध्ये होईल असं की कार्बनला लिनियर जॉमेट्री आहे. त्यामुळे जर मी एखाद्या वेळेस असं स्ट्रक्चर लिहिलं, समजा असं जर स्ट्रक्चर लिहिलं तर याचा अर्थ काय घ्यायचा आपण. असं जर स्ट्रक्चर लिहिलं तर समजून घ्यायचं की डाव्या बाजूला CH3 इथं सिंगल बॉन्ड आहे, इथं कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन आहे आणि पुढे येथे या ठिकाणी CH3. हा अर्थ असा घ्यायचा आहे आपण. लक्षात आलं. नसतं तुम्ही परत आणखी हे असे बेंडिंगची वाट पाहत बसाल, तसं नसतं होते. इथे लिनियर जॉमेट्री त्यामुळे असाच विचार करणार आपण. तर हे लक्षात ठेवायचं आपण. जे याचा बॉन्ड लाईन असा लिहिता येतो. एखादा म्हटला सर याचा बॉन्ड लाईन कसा लिहिताल मग, CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH, याचा बॉन्ड लाईन कसा लिहिताल. हे तर डायमिथाइल ॲसिटिलिन झालं, तर हे इथाइल ॲसिटिलिन होईल. तर याचा बॉन्ड लाईन असा लिहिता येईल आपल्याला, हा असा बॉन्ड लाईन लिहिणार. लक्षात ठेवा. हे बघा CH3 इथला, CH2 या ठिकाणी म्हणजे लिहितोच मी इथं, हे CH3 आहे, इथं CH2 आहे, नंतर इथे कार्बन आहे ट्रिपल बॉन्ड, इथं नाही हे चुकलंच, परत चुकलं, हे CH नाही येणार आहे. हे लक्षात ठेवा. इथे या ठिकाणी शेवटी CH इथे या ठिकाणी आलेला असेल. ठीक आहे, या प्रकारे हा बॉन्ड लाईन येईल. आता मी जे पहिलं काढलं होतं त्याचा अर्थ काय होतो ते सांगतो मला. हे बघा असं काढलं होतं मी आणि असं काढलं होतं. तर याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो, लक्षात ठेवा. CH3 CH2 इथपर्यंत समजलं. पुढे C ट्रिपल बॉन्ड ए मध्ये
आणि पुढे आणखी एक वाढवलेले म्हणजे सी वाढून पुढे आणखी CS3 केलेले, हा अर्थ निघतो याचा. तरी बॉन्ड लाईनचा अर्थ समजून घ्या. थोडंसं बऱ्याच लोकांना याची दिक्कत येते खूप मोठी, तर या ठिकाणी आपल्याला समजायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. समजा इथे ठिकाणी एखादा मी स्ट्रक्चर असा काढला, हे ट्रिपल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे इथं, आणि इथे या ठिकाणी बॉन्ड दाखवला या प्रकारे, आणि तुम्हाला म्हटलं मी की याचा IUPAC नेम लिहा. तर तुम्ही काय करायचं, नंबरिंग देताना काय करायचं, तुम्ही नंबरिंग देताना इथून नंबर 1 हा नंबर 2 हा नंबर 3 असं येणार, हे लक्षात ठेवा. मध्ये कार्बन एक्स्ट्रा आलेला असतो, याच्याकडे लक्ष द्या थोडंसं. हा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, दिस इज नंबर 4 अँड दिस इज नंबर 5. तर 5 नंबरला हा मिथाईल आहे, तर याचा IUPAC नेम होईल, लक्षात ठेवा 4 मिथाईल. पुढे काय, पेंट, 5 कार्बन असल्यामुळे पेंट, आणि इथे 1YN, पेंट 1YN, 4 मिथाईल पेंट 1YN. दिस इज IUPAC नेम, 4 मिथाईल पेंट 1YN. किंवा आणखी एक त्या ठिकाणी पुढचा मॉलिक्यूल तुम्हाला देतो मी. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे ठिकाणी दिलेला आहे असा, बघा हा मॉलिक्यूल आहे. आता तुम्ही रेग्युलर नियमानुसार जर पाहिलं तर हा पहिला CH3 तर ठीक आहे, इथे काय पुढे CH2 हेही ठीक आहे, पुढे काय CH2 हेही ठीक आहे, इथे काय आहे C, इथे ट्रिपल बॉन्ड आहे, इथं C आहे आणि परत पुढे CH2 आहे, आणि शेवटी इथे ठिकाणी CH3 येणार, हे लक्षात ठेवा. तर या प्रकारची बॉन्डिंग लक्षात येते, हे आपल्याला विसरून चालणार नाही. हे बघा 1 2 3 4 चौथा ट्रिपल बॉन्ड सुरू झाला, 1 2 3 तिसरा ट्रिपल बॉन्ड, तर याचा IUPAC नेम 1 2 3 4 5 6 7. तर याचा IUPAC नेम काय म्हणणार, हेप्ट. पुढं काय, इथं 3YNE, हेप्ट 3YNE, हे त्याचा IUPAC नेम तुम्हाला दिसून येईल. IUPAC नेम इज अ हेप्ट 3YNE. काय IUPAC नेम याचं, हेप्ट 3YNE. आणि कॉमन नेम बी खरं तर लिहिता यायला पाहिजे तुम्हाला. कॉमन नेम काय लिहिता येईल माहिती आहे का, हे N प्रोपाईल आहे आणि हे इथाईल आहे. तर इथाईल N प्रोपाईल ॲसिटिलीन, अल्फाबेटिकली इथाईल N प्रोपाईल ॲसिटिलीन, हे त्याचा IUPAC नेम झालेलं दिसून येईल आपल्याला. सो दिस इज द IUPAC नेम, यू कॅन वेल अंडरस्टँड. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे IUPAC नेम्स, कॉमन नेम्स इत्या ठिकाणी आपल्या लक्षात येऊ शकतील. चलो पुढे, आता व्हेरी सिम्पल, काही असं अवघड काम नाही, काही नाही. आता पुढचा पार्ट इत्या ठिकाणी आपल्याला पाहायचा अल्काइन्समध्ये, आयसोमेरिझम. मध्ये मला वाटतं अल्किनमध्ये थोडंसं मी बोललो होतो. आपल्याकडे टोटल ऑर्गॅनिक केमिस्ट्री जर पाहिली तर 2 प्रकारचे आयसोमर्स आपल्याला दिसून येतील. देर आर 2 टाइप्स ऑफ आयसोमर. Number 1, structural isomer, and next is the stereoisomer. स्ट्रक्चरल आयसोमर एकूण 5 प्रकारचे आहेत. चेन, पोझिशन, चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम, त्यानंतर ट्वॅटॅमेरिझम, मेटॅमेरिझम, आणि शेवटचं आणखी एक आहे, 6 आहेत, रिंग चेन आयसोमेरिझम. बघा स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आपल्याकडे एकूण 6 आहेत. चेन, पोझिशन, फंक्शनल, ट्वॅटॅमेरिझम, मेटॅमेरिझम आणि रिंग चेन आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझम हे आपल्याकडे 2 प्रकारचे आहेत. 2 प्रकारचे स्टेरिओ आयसोमेरिझम आपल्याला इथे ठिकाणी दिसून येतील. आणि हे 2 स्टेरिओ आयसोमर्स कोणते येतं, एक आहे ऑप्टिकल आणि दुसरा आहे जॉमेट्रिकल. एक ऑप्टिकल आहे, दुसरा जॉमेट्रिकल आहे. बघा स्ट्रक्चरल आयसोमरिझम आपल्याकडे एकूण 6 प्रकारचे आहेत. एक आहे चेन, पोझिशन, फंक्शनल, ट्वॅटॅमेरिझम, मेटॅमेरिझम आणि रिंग चेन आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये ऑप्टिकल आणि जॉमेट्रिकल म्हणजे तेच सीस आणि ट्रान्स, है ना, ट्रान्स मोर स्टेबल, सीस लेस स्टेबल असा. तर या प्रकारे इथे ठिकाणी आपल्याला दिसून येतील. जर मी विचार केला अल्काइनचा, नीट लक्ष द्या माझ्याकडे आता. अल्काइन शोज द 5 टाइप्स ऑफ आयसोमेरिझम. अल्काइन 5 प्रकारचा आयसोमेरिझम दाखवतं. चेन, पोझिशन, फंक्शनल, रिंग चेन आयसोमेरिझम आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर हे 5 प्रकारचा आयसोमेरिझम दिसेल तुम्हाला. सॉरी, जॉमेट्रिकल नाही आहे,
ऑप्टिकल. जॉमेट्रिकल नाही. जॉमेट्रिकलमध्ये काय होतं की रिस्ट्रिक्टेड रोटेशन असायला पाहिजे कार्बन कार्बनच्या मध्ये, आणि ते डबल बॉन्डमध्येच रोटेशन रिस्ट्रिक्ट होतं. ट्रिपल बॉन्डमध्ये रोटेशन होत असतं, पॉसिबल आहे. डबल बॉन्डमध्ये रोटेशन होत नाही. त्यामुळे ऑप्टिकल, रिंग चेन, फंक्शनल, पोझिशन आणि इथे चेन आयसोमेरिझम. तर इथे ठिकाणी अल्काईनमध्ये आपण हे लक्षात आणू. आता तर आपण पॉईंट लिहूयात. अल्काईन शोज द 5 टाइप्स ऑफ आयसोमेरिझम. अल्काइन्समध्ये 5 प्रकारचा आयसोमेरिझम दिसेल. अल्काइन शोज द 5 टाइप्स ऑफ आयसोमेरिझम. नंबर वन चेन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम. In the chain isomerism there is a difference in the chain. कार्बन चेन. कार्बन चेन मध्ये डिफरन्स तुम्हाला दिसून येईल. कार्बन चेन मध्ये डिफरन्स आला की चेन आयसोमेरिझम बोलणार आपण. वन इज द स्ट्रेट चेन, अनदर इज ब्रांच चेन. ब्रांच असेल तर एक असेल तर 2 ब्रांचिंग, 2 असेल तर 4 ब्रांचिंग. तर कार्बन चेन मध्ये डिफरन्स, त्यांना चेन आयसोमर्स बोलणार. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. CH3 CH2 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 अँड C ट्रिपल बॉन्ड CH. नीट लक्षात ठेवा किती कार्बन झाले. 4 आणि 2 6 कार्बन झाले. तर हेक्स 1Y बोलणार आपण त्याला. आणि याचा चेन आयसोमर जर लिहायचं म्हटलं तर मी असं लिहू शकतो. CH3 CH, हेअर CH3, पुढे CH2 डॅश C ट्रिपल बॉन्ड CH. बघा लक्षात आणा. याच्यात बी कार्बन 6 चे 3 आणि हे 3 6, त्याच्यात बी 6 ते. तर हेक्स 1Y आणि 1 2 3 4 5 ट्रिपल बॉन्डची प्रायोरिटी जात आहे. 4 मिथाइल पेंट हे हेक्स 1Y आणि हे 4 मिथाइल पेंट 1Y. दिस 2 आर द चेन आयसोमर्स. या दोघांना चेन आयसोमर बोलतात कारण त्यांच्या कार्बन चेनमध्ये डिफरन्स आहे. इफ देर इज डिफरन्स इन द कार्बन चेन देन दे आर कॉल्ड द चेन आयसोमर्स. त्यांना चेन आयसोमर्स बोलतात. किंवा दुसरा एक त्या ठिकाणी एक्झाम्पल, हे झालं एक एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. समजा CH3 आहे, CH2, हेअर इज CH2 अँड C ट्रिपल बॉन्ड CH आहे. पेंट 1Y. याचा चेन आयसोमर मी असं लिहू शकतो. CH3 CH, हेअर CH3 अँड C ट्रिपल बॉन्ड CH. these two are also called the chain isomers. यांची IUPAC नेम दिल्या. पेंट 1Y आणि 1 2 3 3 मिथाइल ब्यूट 1Y. 3 मिथाइल ब्यूट 1Y आणि पेंट 1Y आर द चेन आयसोमर्स. नंबर 2 दुसऱ्या प्रकारचा आयसोमेरिझम पोझिशन आयसोमेरिझम. पोझिशन आयसोमेरिझम. पोझिशन आयसोमेरिझम. नाउ दे हॅव द डिफरन्स इन द पोझिशन ऑफ ट्रिपल बॉन्ड. त्यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्डच्या पोझिशनमध्ये फरक असेल तर त्यांना पोझिशन आयसोमेरिझम बोलणार आपण. दे हॅव द डिफरन्स इन द पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. समजा CH3 CH2 डॅश C ट्रिपल बॉन्ड CH आणि दुसरा CH3 डॅश C ट्रिपल बॉन्ड C डॅश CH3. तर इथ्या ठिकाणी ब्यूट 1Y आणि ब्यूट 2Y यांना आपण बोलणार पोझिशन आयसोमर्स. पोझिशन आयसोमर्समध्ये काय होतं, ट्रिपल बॉन्डची पोझिशन बदलते. ब्यूट 1Y आणि ब्यूट 2Y. CH3 CH2 CH2 अँड C ट्रिपल बॉन्ड CH. बघा पेंट 1Y CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड C डॅश CH3. पेंट 2Y पेंट 1Y आणि पेंट 2Y. दीज आर कॉल्ड द पोझिशन आयसोमर्स. तर यांच्यामध्ये पोझिशनमध्ये फरक येतो. कोणत्या पोझिशनमध्ये, ट्रिपल बॉन्डच्या पोझिशनमध्ये फरक येतो. त्यामुळे त्यांना आपण पोझिशन आयसोमर्स बोलू शकता. सो इन द चेन आयसोमेरिझम कार्बन चेन इज डिफरंट. इन द पोझिशन आयसोमेरिझम फंक्शनल ग्रुप पोझिशन इज डिफरंट. तिसरा प्रकार, नाव IUPAC नेम लिहित चालू, नुसते स्ट्रक्चर काढू नका. तिसरा प्रकार फंक्शनल आयसोमेरिझम. फंक्शनल आयसोमेरिझम. फंक्शनल आयसोमेरिझम. दे हॅव द डिफरन्स इन द फंक्शनल ग्रुप. तिथं फंक्शनल ग्रुपच बदलतो, त्यांना फंक्शनल आयसोमेरिझम बोललं जातं. डाईन, अल्कडाईन अँड अल्काईन आर द फंक्शनल आयसोमर्स. ऐकलं का? अल्कडाईन अँड अल्काईन आर द फंक्शनल आयसोमर्स. जे अल्कडाईन आहेत आणि अल्काईन आहेत त्यांना फंक्शनल आयसोमर्स बोलू शकता तुम्ही. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. एक्झाम्पल नंबर 1 CH2 डबल बॉन्ड CH डॅश CH डबल बॉन्ड CH2. ब्युटाडाईन, याचा IUPAC नेम तुम्हाला चांगलं माहित असेल. ब्युटा 1,3 डाईन. ब्युटा 1,3 डाईन.
आणि याचं फंक्शनल आयसोमर लिहू शकेल मी CH3CH2 डॅश C ट्रिपल बॉन्ड CH ब्यूट 1YN. यांना आपण इथे ठिकाणी बोलू शकता फंक्शनल आयसोमर्स. चला दुसरं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. समजा CH2 डबल बॉन्ड C डबल बॉन्ड CH2 याला बोलतात अलीन. शब्द लक्षात ठेवा, अलीन. अलीन 3 कार्बनचा अलीन आहे आणि CH3 C ट्रिपल बॉन्ड CH तर अल्काईन आहे. दिस इज अल्काईन. तर लक्षात ठेवा अल्काईन आणि अलीन हे फंक्शनल आयसोमर्स आहेत. डाईन आणि अल्काईन हे सुद्धा फंक्शनल आयसोमर्स आहेत. म्हणजे अल्काडाईन अँड अल्काईन, अलीन अँड अल्काईन आर द फंक्शनल आयसोमर्स. तर फंक्शनल आयसोमर्समध्ये काय होतं, फंक्शनल ग्रुपही बदलतो. बघा नाही इथं डबल बॉन्ड आहे आणि याच्यात ट्रिपल बॉन्ड आहे. म्हणजे फंक्शनल ग्रुपमध्ये फरक आला. बघा इथे डबल बॉन्ड आणि इथे ट्रिपल बॉन्ड आला, फंक्शनल ग्रुपच बदलला. इथे डबल बॉन्ड आणि इथे ट्रिपल बॉन्ड आला, फंक्शनल ग्रुपच बदलला. त्यामुळे यांना आपण फंक्शनल आयसोमर्स बोलू शकतो. तर अल्काईनमध्ये चेन आयसोमर्समध्ये फरक आहे. चेन आयसोमेरिझम दिसतं तुम्हाला, पोझिशन आयसोमेरिझम दिसतं, फंक्शनल आयसोमेरिझम दिसतं. चौथा प्रकार रिंग चेन आयसोमेरिझम. रिंग चेन आयसोमेरिझम. रिंग चेन आयसोमेरिझम. अल्काईन शोज द रिंग चेन आयसोमेरिझम. अल्काईन हे रिंग चेन आयसोमेरिझम दाखवतो. फॉर एक्झाम्पल CH3C ट्रिपल बॉन्ड CH याला आपण प्रोपाईन म्हणतो. आणि इथे या ठिकाणी एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल, आणि इथे या ठिकाणी CH2 डॅश CH डबल बॉन्ड CH इथे या प्रकारे सिंगल बॉन्ड. तर यांना रिंग चेन आयसोमर्स बोललं जातं. तर रिंग चेन आयसोमर्समध्ये काय होतं की इथं ट्रिपल बॉन्ड, इथं काय स्ट्रेट चेन आहे आणि इथं क्लोज चेन आहे. तर स्ट्रेटचे एक काय म्हणतो आपण त्याला ओपन चेन आहे, दुसरा क्लोज चेन. तर यांना रिंग चेन आयसोमर्स बोललं जातं. किंवा CH3 डॅश CH2 डॅश C ट्रिपल बॉन्ड CH आणि CH2 डॅश CH2 अँड हिअर CH डबल बॉन्ड CH. बघा हे सुद्धा रिंग चेन आयसोमर्स आहेत. हे ओपन चेन, हे क्लोज चेन. तर यांना रिंग चेन आयसोमर्स असं वेगळं नाव तुम्ही देऊ शकता. सो दीज आर कॉल्ड द रिंग चेन आयसोमर्स. यांना आपण रिंग चेन आयसोमेरिझम असं वेगळं नाव तुम्ही देऊ शकता. लास्ट पॉइंट, लास्ट आयसोमेरिझम, पाचवं आयसोमेरिझम दिसेल तुम्हाला ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम. Now what happens in the optical isomerism? They have the different optical properties. They have different optical properties. आता ऑप्टिकल प्रॉपर्टीज बद्दल तुम्हाला आणखी मी डिटेल नॉलेज नाही दिलेलं, पण तरी तुम्हाला थोडं मधून अधूनमधून बोलत आलेलो आहे मी की त्यांच्यामधून जर मी PPL जर पास केला, समजा मी इथे ठिकाणी ही एक प्लेन पोलरायझर लाईट आहे. ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स कोणाला म्हणायचं, समजा ही PPL आहे, प्लेन पोलरायझर लाईट आहे. याचा प्लेन या प्रकारे लाईटचा स्ट्रेट असा प्लेन आहे. आणि समजा ही लाईट मी एखाद्या सबस्टन्समधून पास केली, एखाद्या सबस्टन्समधून ही लाईट पास केली. समजा सबस्टन्स या ट्यूबमध्ये भरलेला आहे आणि याच्यामधून ही लाईट पास केली. तर होतं काय तुम्हाला सांगतो मी की ही लाईट जेव्हा जाईल तेव्हा या प्रकारे त्याचा अँगल थोडा रोटेट केलेला असतो. अँगल थोडा रोटेट होतो, असा अँगल रोटेट झालेला असतो. लक्षात ठेवा, समजलं. म्हणजे जिथं प्लेन सरळ होती अशी प्लेन होती, तर आता प्लेन झालेली आहेत कशी, खालच्या बाजूला अशी झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ प्लेन काय झाला, रोटेट झालेला. तर प्लेन जर रोटेट होत असेल तर त्यांना आपण बोलणार आपण प्लेन इज रोटेटेड. तर ही पॉवर काहीच प्रकारच्या सोल्युशनमध्ये आहे, काहीच प्रकारच्या सोल्युशनमध्ये ही पॉवर असते. जे सोल्युशन या ट्यूबमध्ये भरलेलं असतं, सगळ्या सोल्युशनमध्ये ही पॉवर नाही आहे. तर कसं ओळखायचं मी, तर ओळखण्यासाठी तुम्हाला असिमेट्रिक कार्बन बघावं लागतो. ज्या मॉलिक्यूलमध्ये कार्बन असिमेट्रिक असेल असा मॉलिक्यूल ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतो. असिमेट्रिक कार्बन म्हणजे काय, ज्या कार्बनवर 4 वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप असतात. द मॉलिक्यूल हॅव्हिंग द 4 डिफरंट टाइप्स ऑफ द ग्रुप ऑन सेम कार्बन, 4 डिफरंट टाइप्स ऑफ द ग्रुप ऑन द सेम कार्बन, that carbon is called the asymmetric carbon. That molecule is asymmetric molecule and it shows the optical activity. आणि हा मॉलिक्यूल ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतो. लक्षात ठेवा. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी की इथे ठिकाणी फॉर एक्झाम्पल CH3 आहे, कार्बन इथे H आहे, या ठिकाणी C2H5 आहे. म्हणजे C2H5 असं लिहिण्याच्याऐवजी मी स्ट्रक्चरच काढतो ना, हा ना, CH2 अँड CH3 आहे. अँड नेक्स्ट इज C ट्रिपल बॉन्ड CH आहे. बघा हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप झाले. आता एक मिथाईल, एक हायड्रोजन, एक इथाईल, एक ॲसिटिलीन, हे वेगवेगळे झाले. त्यामुळे हा कार्बन असिमेट्रिक आहे.
तेव्हा असिमेट्रिक कार्बन जर इथं भरला मी, म्हणजे असिमेट्रिक मॉलिक्यूल हे सोल्युशन जर इथं भरलं मी आणि याच्यातून जर PPL पास केलं तर प्लेन रोटेट होतो. त्यामुळे हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. काय नाव याचं ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडचं बघा. याचं IUPAC नेम काय होऊ शकतं? IUPAC नेम 1 2 3 4 5 हा ना. तर 3 मिथाइल पेंट 1YNE. तर 3 मिथाइल पेंट 1YNE इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह. असं कुठलाही मॉलिक्यूल येऊ शकतं ज्याच्यात ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्ड आहे असा मॉलिक्यूल कोणताही घेऊ शकते. आणखी एक एक्झाम्पल सांगतो. कार्बन, हिअर इज CH2, हिअर CH3, हिअर इज CH3, हिअर CH2, CH2 अँड CH3. नाव हिअर इज C ट्रिपल बॉन्ड CH. बघा आता कार्बन सुद्धा 4 वेगळ्या प्रकारचे ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम कॅरी करतो. तर याचा IUPAC नेम तुम्ही आरामात लिहू शकता. आणि हा सुद्धा ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल लक्षात ठेवा. दिस इज द फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. तर याचा IUPAC नेम काय होईल? 3 इथाइल 3 मिथाइल हेक्स 1YNE. 3 इथाइल 3 मिथाइल हेक्स 1YNE हॅज द असिमेट्रिक कार्बन अँड इट इज ऑल्सो ऑप्टिकली ॲक्टिव्ह. म्हणजे याच्यातून जर PPL जर पास केला मी, प्लेन पोलरायझर लाईट जर पास केली तर ती लाईट रोटेट होऊ शकते. त्यामुळे याला ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड असं आपण वेगळं नाव देऊ शकतो. तर अशा प्रकारे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड आपल्या लक्षात येतील. तर अल्काईनमध्ये 5 वेगळ्या प्रकारचं आयसोमेरिझम दिसतं. चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम, त्याचबरोबर आणखी 4 झाले. आणि 5 रिंग चेन आयसोमेरिझम चौथा. चेन, पोझिशन, फंक्शनल, रिंग चेन आणि शेवट चौथा ऑप्टिकल आयसोमेरिझम. अल्काइन डू नॉट शो द जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. डोंट फॉरगेट. अल्काइनमध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नसतं, ट्वेटेमेरिझम नसतं आणि मेटेमेरिझम बी नसतं. ट्वेटेमेरिझम बी नाही आणि मेटेमेरिझम बी नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर इथ्या ठिकाणी आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मेथड ऑफ प्रिपरेशन सुरुवात करूयात. ठीक, थांबू.